आणि आता पावसाच्या काही बातम्या आहेत। जळगावच्या पारोळा तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलेला आहे। पारोळा तालुक्यातील तामसवाडीतील बोरी नदीला पूर आला असून पुराचे पाणी नदीकाठच्या गावांमध्ये शिरले। पुराचे पाणी दुकाने आणि घरात शिरल्याने मोठे नुकसान झाले आणि या पुराच्या पाण्यात 2 जण वाहून गेलेत। आडगाव, मंगरुळ, विटनेर, शिरसमणी, कराडी, शेळावे, म्हसवे, उंदीरखेड या गावात पुराचे पाणी शिरले, तर पारोळा तालुक्यातील एका गावात घर पडून एकाचा मृत्यू झालाय। या तालुक्यातील वडगाववरील नाल्याला पूर आल्याने गावाचा संपर्क तुटलेला आहे। नाशिक जिल्ह्यातील कळवणमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि यामुळे पुनद धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झालेली आहे। धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। दरम्यान नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर धरणात येत असलेल्या पाण्याचा फ्लो पाहता लवकरच धरण तुडुंब भरण्याच्या मार्गावर आहे। धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांचा पिण्याच्या पाण्याची आता चिंता मिटली आहे। त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। बुलढाण्यातील शेगाव तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले। सततच्या पावसामुळे बोर्डी नदीला मोठा पूर आला असून माटरगाव, खुर्द, बेलुरा आणि खोलखेड या 3 गावांचा इतर भागांशी संपर्क तुटलाय। परिसरातील रस्ते आणि पुलांवरून पाणी वाहत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। नागरिकांनी विनाकारण पूरग्रस्त रस्ते किंवा पुलांवरून प्रवास करू नये असं आवाहन प्रशासनाने केलंय। विदर्भासह राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाची परिस्थिती कायम असल्याची नोंदही करण्यात आली आहे। जळगाव शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे MIDC परिसरातील सुप्रीम कॉलनीमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे। कॉलनीतील रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचून रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय। अनेक घरांमध्ये देखील पाणी शिरल्याने नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। दरवर्षी ही समस्या उद्भवत असून वारंवार तक्रारी करून देखील महापालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। जळगाव शहरात मागील काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जळगाव शहर जलमय झाल्याचं चित्र आपल्याला बघावयास मिळत आहे। जळगाव शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे। आपण जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरामध्ये आहोत। आपण बघू शकता की प्रथमदर्शनी आपल्याला असं वाटेल की कुठली तरी छोटी नदी वाहते की काय, परंतु ही नदी नव्हे तर चक्क सुप्रीम कॉलनीतील मुख्य रोड आहे, रस्ता आहे। या ठिकाणी आपण बघू शकताय की घरांपर्यंत पाणी पोहोचलेलं आहे। नागरिकांना घराबाहेर पडणं मुश्किल झालेलं आहे। या भागातील कित्येक घरांमध्ये पाणी शिरल्याचं देखील बोललं जात आहे। या भागामध्ये दरवर्षी ही समस्या उद्भवत असते आणि त्याच्यामुळे या परिसरातील नागरिकांचं जनजीवन जे आहे ते दर पावसाळ्यामध्ये विस्कळीत होत असतं। याच बाबत आपल्या सोबत बोलण्यासाठी या भागातील काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय सांगाल, दरवर्षीचा त्रास आहे का? दरवर्षी आम्हाला हेच त्रास आहे। पुढच्या वर्षी 2 वर्षी असाच त्रास झाला होता। सुप्रीमचा पुरा पाणी तिकडचं आहे ना, दुब्बन नगर मधला समजा इकडे येऊन जातो। लहान लहान गटरा केलेले यांना मोठे गटरा करायला पाहिजे होता। गरीब लोकांच्या घरात पाणी पुसून राहिलं आहे। मुसळधार पाऊस चालू राहिला आहे आणि गरीब लोकांच्या घरात पाणी घुसून राहिलं आहे। कोणी नगरसेवक असा फिकरला येत नाही का चला भाऊ आपले वोटर इकडे तर त्यांचे काय तकलीफ आहे काय नाही आहे। काळा फक्त येतात इकडे मतदान पुरतं येतात, नंतर बघतात नाही इकडे काय सुविधा उपलब्ध करून देतात नाही इकडे। ये सुप्रीम कॉलनी की दशा है। हमने बोले थे कि गटर बड़े होना, क्योंकि यहाँ का हाल जो है बहुत खतरनाक है। यहाँ का हाल हमको भी मालूम है क्या है, तो यहाँ का हाल तो हमने पहले ही बताए थे कि गटर बहुत छोटी है। ये गटर को घरांमध्ये पाणी शिरल्याचं देखील सांगितलं जाते। नेमकी काय स्थिती आहे? बेकार परिस्थिती आहे। तुम्ही बघा ना, तुम्ही तुमच्या डोळ्यानं घरात पाणी घुसून राहिलो। अनाज खराब झाला त्यांच्या गरीब लोकांचा। तर आमची मागणी जी आहे, आम्हाला रोड आणि गटरा मोठे मोठे पाहिजे। महापालिका प्रशासनाने कितीही दावे केलेले असले तरी मात्र महापालिका प्रशासनाचे दावे सुप्रीम कॉलनीत घरांमध्ये शिरलेल्या पाण्याच्या याच्याने फोल ठरल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी बघावयास मिळत आहे। विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव। पुण्यामध्ये काय स्थिती आहे तर पुणे शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे। पुणे शहराला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, तर घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे, तर खडकवासला धरण साखळी क्षेत्रात देखील आज सकाळपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। आज दिवसभर शहरात मुसळधार पावसाचा पुणे वेधशाळेने अंदाज वर्तवलाय। खडकवासला धरणातून 30,000 पेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येतोय, तर शहरातील नदीपात्राच्या रस्त्यावर पाणी आलेलं आहे। आणि थेट माहिती घेऊयात, माझे सहकारी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत।
अभिजित, आज सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे, काय अपडेट? प्राजक्ता, काल दिवसभर पुण्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस जो होता तो होता, पण आज ऑरेंज अलर्ट पुणे शहराला देण्यात आला होता आणि काही आज सकाळपासून पुणे शहरात मुसळधार पाऊस जो आहे त्या मुसळधार पावसानं हजेरी लावलेली पाहायला मिळते। तर घाटमाता असेल किंवा पुणे जिल्हा असेल, इथं देखील मुसळधार पाऊस जो आहे तो आता आज सकाळपासून सुरू आहे। शहराला ऑरेंज अलर्ट असला तरी पुणे जिल्ह्यातील जी घाटमाता आहेत त्याला रेड अलर्ट पुणे वेधशाळेकडून देण्यात आलाय। मी सध्या पुण्यातल्या नदीपात्रांमध्ये आहे आणि खडकवासला धरणातून 27,000 पेक्षा अधिक क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे आणि त्यामुळे या मुळा मोठा नदीपात्रात जो पाण्याचा विसर्ग करण्यात आला त्यानंतर नदीपात्रातली जी रस्ते आहेत पुण्यातली, मी सध्या बाबा भिडे पुलाच्या परिसरात आहे। ही सगळी दृश्य पाहताय, हा रस्ता आहे रहदारीचा, आता हा सगळा नदीकाठचा रस्ता जो आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि आता खडकवासला धरण चाकरी क्षेत्रात अजूनही जोरदार पाऊस सुरू आहे। खडकवासला धरण 100% भरले। 2 वाजता पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढून मुठा नदीत 35,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात येणार आहे। त्यामुळेच प्रशासनाकडून जी नदीकाठची गावं आहेत की नदीकाठची जी घरं आहेत त्या सगळ्या नदीकाठच्या घरांना सतर्कतेचा इशारा दिलाय। आज दिवसभर पुणे शहरात मुसळधार पावसाची शक्यता आहे। प्रशासन या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। बाबा भिडे पूल सुद्धा आता पाण्याखाली गेलाय, गुडघाभर पाणी या सगळ्या परिसरात आहे। वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे या नदीपात्रातली आणि खडकवासला धरणातून जो मोठा विसर्ग पाण्याचा करण्यात येतो त्यानंतर याच मुळा मोठ्या नदीपात्रात पाणी जे आहे ते सोडलं जातं। ही सगळी दृश्य पाहताय की नदीपात्रातला अक्षरशः पूर्ण रस्ता पाण्याखाली गेलाय। रेड अलर्ट घाटमाथ्यावरती आहे, म्हणजे खडकवासला धरण साखळी क्षेत्रातले जी 4ही धरणं आहेत ती धरणं आता जवळपास तुडुंब भरली आहेत। त्यामुळे त्या सगळा विसर्ग खडकवासला धरणात केला जातो आणि तो विसर्ग मुळा मुठा नदीपात्रात केला जातो। त्यामुळं प्रशासन देखील आता अलर्ट मोडवरती आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। शहरात जो भाग नदीकाठी येतो, जी घरं नदीकाठी येते त्यांना देखील इशारा देण्यात आलाय। महापालिकाचे अधिकारी असतील, पोलीस प्रशासन असेल किंवा अग्निशमन दलाचे अधिकारी असतील ते आता या सगळ्या नदीपात्रात तैनात करण्यात आलेले आहेत। वाहनं जी आहेत ती काढून घेतलेली आहेत। आपल्यासोबत अधिकारी आहेत अग्निशमन दलाचे। सर, काय अलर्ट दिलाय? आता तुम्ही सगळे प्रशासकीय अधिकारी इथं आहात। आता आम्हाला पेट्रोलिंगसाठी पाठवलेलं आहे आमच्या खात्याने की पाणी वरनं 28,000 क्युसेक पाणी सोडलेलं आहे आणि अजून जास्त सोडण्याची शक्यता आहे। त्यामुळे आम्हाला पेट्रोलिंगसाठी पाठवलेलं आहे। थोड्याच वेळाने आमची दुपारपाळी इथं अनाऊन्स करण्यासाठी येईल। म्हणजे प्रशासन अलर्ट मोडवरती आहे सर? हो, अलर्ट मोड। काय सांगाल नागरिकांना नदीपात्रातल्या? कोणीही नदीपात्राजवळ येऊ नका आणि नदीपात्रामध्ये पोहण्याचं आता उतरण्याचं कुठलंही धाडस करू नका। अजून पाणी वाढवण्याची शक्यता आहे सर? हो, वाढवण्याची शक्यता आहे, वरती पाऊस चालू आहे। प्राजक्ता, अजूनही वरून क्युसेक पाण्याचा विसर्ग केला आहे तो 28 पेक्षा वाढून 37-35,000 पर्यंत केला जाऊ शकतो। ही दृश्य मी पुन्हा आपल्या प्रेक्षकांसाठी दाखवतो। जो रस्ता रहदारीचा आहे तो अक्षरशः पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। भिडे पुलाला देखील पाणी लागले, भिडे पुलाची देखील वाहतूक बंद करण्यात आली आणि सगळे अग्निशमन असतील, महापालिकेचे अधिकारी असतील किंवा पोलीस कर्मचारी असतील ते आता या सगळ्या नदीपात्रात तैनात करण्यात आलेले आहेत। पुणेकरांनी गरज असली तरच घराबाहेर पडावं असं देखील आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आणि नदीपात्रात देखील कुणीही उतरू नये। ज्या गाड्या नदीपात्रात पार्किंग आहेत त्या सुद्धा आता हळूहळू प्रशासनाकडून काढल्या जात आहेत। एकूणच काय तर ऑरेंज अलर्ट आहे शहराला, घाटमाथ्याला रेड अलर्ट आहे आणि जिल्ह्यात आज दिवसभर मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आलाय। प्राजक्ता, ठीक आहे अभिजित, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर तिकडे जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात देखील मुसळधार पावसाचा जोर कायम असून पुणखेडा नदीला देखील पूर आलेला आहे। तसंच विवरे गावात वाघडी नाल्याला पूर आल्यानं पुराचं पाणी हे गावात शिरलंय। नाल्यावरील पुलात मोठ्या प्रमाणात कचरा अडकल्यानं पाण्याचा प्रवाह थांबला होता। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनानं जेसीबीच्या सहाय्यानं पुलावर अडकलेला कचरा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू केलंय। हिंगोली जिल्ह्यामध्ये काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कयाधू नदीला पूर आलाय। कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव या गावाजवळच्या पुलावरून पुराचं पाणी वाहत आहे आणि त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झालेला आहे। या पुरामुळे नदीकाठच्या शेतांमध्ये पुराचं पाणी गेलंय। तर या पूर परिस्थितीचे ड्रोन कॅमेऱ्यानं घेतलेले व्हिज्युअल्स खास न्यूज 18 मराठीच्या दर्शकांसाठी। नदीकाठच्या शेतांमध्ये कशा पद्धतीनं हे पाणी शिरलंय ते या दृश्यांमध्ये पाहायला मिळते। हिंगोलीमध्ये कयाधू नदीला मोठा पूर आलेला आहे। सोडेगाव पुलावर देखील पाणी आलं असल्याचं या दृश्यांमधून पाहायला मिळतंय आणि त्यामुळे प्रशासनानं सतर्कतेचा देखील इशारा दिलेला आहे।
सोडेगाव पूल आहे, या पुलावर हे पुराचं पाणी आलेलं आहे. नदीकाठच्या शेतांमध्ये देखील पाणी शिरलं असल्याचं पाहायला मिळतंय. ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही सगळी दृश्य. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अमळनेर शहर आणि परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे. खडके नाल्याला आलेल्या पुरामुळे अमळनेर चोपडा आणि अमळनेर धुळे मार्ग हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. दरम्यान कळमसरे गावातील पुलावरून पाणी वाहू लागल्यानं गावाचा इतर भागांशी संपर्क तुटला असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे. अमळनेर शहर आणि परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आणि या पावसामुळे परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे. पावसामुळे मुख्य मार्ग हे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत. जळगावातील अमळनेरमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात मुसळधार पावसामुळे वाकी नदीला पूर आलाय. गेल्या अनेक दिवसांपासून कोरडे पडलेले वाकी नदीचं पात्र हे अवघ्या 24 तासात झालेल्या जोरदार पावसामुळे दुथडी भरून वाहत आहे. तर काल सकाळपासून जळगाव जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली असून सलग दुसऱ्या दिवशी देखील पावसाचा जोर कायम आहे आणि त्यामुळे नदी नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. हवामान खात्यानं जळगाव जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे. जळगाव जिल्ह्याला सध्या रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. जामनेर तालुक्यातील वाकी नदीला पूर आला असल्याचं पाहायला मिळत आहे. सलग दुसऱ्या दिवशी जळगावमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे प्रशासनानं देखील सतर्कतेचा इशारा दिला. अकोला जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तेल्हारा चोहोटा या बाजार मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. पारळा येथील नदीला पूर आल्यानं नदीचं पाणी पुलावरून वाहत आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनानं या मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवलेली आहे. तर नागरिकांनी पुराच्या पाण्यातून प्रवास करण्याचा धोका पत्करू नये. परिस्थितीवर स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथक लक्ष ठेवू नये. पाऊस ओसरल्यानंतरच वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका पारोळा तालुक्यातील शेतकऱ्यांना बसलेला आहे. पारोळा येथील ढाबे परिसरातील शेतकरी बापू सुरेश भिल यांच्या शेतातील तब्बल 4 एकर कपाशीचं पीक पावसाच्या पाण्यानं उद्ध्वस्त झालंय. काही दिवसांपूर्वी पावसानं दडी मारल्यानं पीक वाचवण्यासाठी मोठा खर्च करून उभारलेली ठिबक सिंचन व्यवस्था देखील पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. त्यामुळे संपूर्ण कपाशीचं पीक आणि सिंचन व्यवस्था दोन्हींचं मोठं नुकसान झालंय. या घटनेमुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झालं असून ते मोठ्या संकटात सापडलेले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीनं पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शासनाकडे केलेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे. यवतमाळमधील मुसळधार पावसामुळे घुग्गुस गडचांदूर मार्गावरील भोयेगाव हा पूल पाण्याखाली गेलेला आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. दरम्यान नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनानं पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू केली आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. भोयेगाव पूल आपण पाहतोय तो सध्या पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळे घुग्गुस गडचांदूर हा मार्ग बंद झालाय आणि प्रशासनानं देखील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. कर्नाटकातल्या अलमट्टी धरणातून 1.25 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असतानाच कोल्हापूरसाठी काहीसं दिलासादायक चित्र आहे. राधानगरी धरणातून भोगावती नदीमध्ये विसर्ग सुरू असला तरी पंचगंगा नदीची पाणी पातळी सुमारे 1.5 फुटांनी घटलेली आहे. मात्र जिल्ह्यातील 35 बंधारे अजूनही पाण्याखाली असून अनेक गावं ही संपर्कहीन आहेत. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. 35 बंधारे अद्याप पाण्याखाली असल्याचं कळतंय. पंचगंगेची पाणी पातळी सध्या घटलेली आहे.
धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला आहे. परिणामी राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा मध्यरात्री उघडलेला आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीमध्ये आणि भोगावती नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येते. मात्र दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून आहे ते मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढवलेला आहे. जवळपास 1.25 लाख क्युसेक इतका विसर्ग आहे तो अलमट्टी धरणातून सुरू केल्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये ज्या पद्धतीनं वाढ व्हायला पाहिजे तितकी अपेक्षित वाढ होत नाही आणि त्यामुळे एक प्रकारचा दिलासा आहे तो कोल्हापूरकरांना या निमित्तानं मिळाल्याचं पाहायला मिळते. खरं तर राधानगरी धरणाचे दरवाजा उघडल्यानंतर चिंता कोल्हापूरकरांना लागून राहते, कारण याच धरणातून आहे ते मोठ्या प्रमाणात नदीच्या पाण्याचा विसर्ग आहे तो या सगळ्या नदींच्या मधनं येतो आणि पाण्याची फूग आहे ती निर्माण व्हायला सुरुवात होते. मात्र या ठिकाणी आता धरणाचे दरवाजे उघडले असले तरी अलमट्टीतून विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे त्याची चिंता आता कोल्हापूरकरांची मिटल्याच आहे ते पाहायला मिळते आणि त्यामुळे एक प्रकारचा हा दिलासा म्हटला जातो. मात्र असं असलं तरी दुसऱ्या बाजूला जवळपास 35 बंधारे आहेत ते पाण्याखाली अद्याप आहेत आणि त्यामुळे तिकडची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळते. अनेक ठिकाणी आहे ते लांबचा पल्ला करत आहे ते वाहनधारकांना गावामध्ये पोहोचावे लागते आणि एकूणच पाहायला गेलं तर या सगळ्या परिस्थितीवरती आता जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून असल्याचं पाहायला मिळते. राधानगरीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस अद्याप होते. धरणाचे आणखीन दरवाजे उघडण्याची भीती आहे ते व्यक्त केली जाते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रशासन सुद्धा अलर्ट झाल्याचं पाहायला मिळते. पंचगंगा नदी सुद्धा आता तिसऱ्यांदा पात्राबाहेर गेलेली आहे आणि या सगळ्याचा विचार करता नदीकडच्या गावांना विशेषतः सतर्कता राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाडेचा, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 मराठी, कोल्हापूर.